नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी बातमी. मित्रांनो, काल झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला किती दर भेटला, किती आवक झाली आणि सर्वात जास्त दर कुठे मिळाला, याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, यंदाही कापसाला भाववाढ नाही. बरेच शेतकऱ्यांनी कंटाळून कापसाचे जे पीक आहे ते पूर्णपणे कमी घेतलेले आहे आणि यावर्षी कापसाची लागवड कमी झाल्यामुळे उत्पादनातही मोठी घट झालेली आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांचे कापूस सध्या घरामध्ये निघायला सुरुवात झाली असून कापसाला किती दर मिळत आहे हा भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि किंवा आपण एक शेतकरी असाल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मित्रांनो, टाइमपास न करता आपण आजची व्हिडिओ सुरू करूया. पहिली बाजार समिती आहे वडवणी. आवक झाली 158 क्विंटलची. किमान दर भेटला 6,750 रुपये. कमाल दर भेटला 6,975 रुपये. तर सर्वसाधारण दर भेटला 6,890 रुपये. खुर्ची बाजार समिती वरोरा. आवक झाली 770 क्विंटलची. किमान दर भेटला 6,000 रुपये. कमाल दर भेटला 7,300 रुपये. तर सर्वसाधारण दर भेटला 7,100 रुपये. यानंतर बाजार समिती वरोरा शेगाव. आवक झाली 4 क्विंटलची. किमान दर भेटला 7,300 रुपये. कमाल दर भेटला 7,300 रुपये. तर सर्वसाधारण दर भेटला 7,300 रुपये. यानंतर पुढची बाजार समिती कोपरना. आवक झाली 1,476 क्विंटलची. किमान दर भेटला 6,800 रुपये. कमाल दर भेटला 7,000 रुपये. तर सर्वसाधारण दर भेटला 6,900 रुपये. मित्रांनो, हे होते कापूस बाजारभाव. जर तुमच्या भागामध्ये कापसाला किती बाजारभाव मिळत आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या जवळील शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.